अध्यक्षपदातून मुक्त होण्याचे जयंत पाटलांनी संकेत दिलेले आहेत आणि शरद पवारांनी नव्या चेहऱ्यांना संधी द्यावी अशी मागणी सुद्धा जयंत पाटील यांनी केली आहे। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वर्धापन मेळाव्यामधूनच आपण काही वेळापूर्वी ती दृश्य पाहत होतो आणि जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्षपदातून मुक्त होण्याचे संकेत दिलेले आहेत। त्यांनी काय नेमकं सूचक वक्तव्य केलेलं आहे ते सुद्धा पाहूयात। ले तर देऊ कासेची लंगोटी, नाठाळ्याच्या माथी हानू काठी। आणि म्हणून यापुढे रस्त्यावर उतरण्याची भूमिका आहे। करू नका चर्चा एवढ्यात पराभवाची, रणात झुंजणारे आहेत अजून काही। आज मला पवार साहेबांनी बरीच संधी दिली, 7 वर्षाचा कालावधी दिला। शेवटी पक्षाने नव्या चेहऱ्यांना संधी देणं आवश्यक आहे। मी या निमित्तानं तुमच्या सर्वांच्या देखत एवढीच साहेबांना विनंती करेन। आणि या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आपल्यासोबत दैनिक पुढारीचे निवासी संपादक सुरेश कुदले सर आहेत। सर, आपण पाहतोय आत्ताच निवडणुका नुकत्याच तोंडावर आहेत, दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा आणि त्यामध्ये आता आजच्या 26व्या वर्धापन दिनामध्ये जयंत पाटील यांनी केलेलं हे सूचक वक्तव्य कसं बघायचं याकडे? हॅलो सर, येतोय आवाज? हां, जयंत पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून मला दूर करावं अशी विनंती केलेली आहे। जयंत पाटील यांची जर राजकीय वाटचाल पाहिली तर अनेक गोष्टी ते प्रत्यक्ष बोलतात एक आणि करतात दुसरं, असं यापूर्वी विधानसभा असेल, खासदारकीची निवडणूक असेल, त्याचा अनुभव संपूर्ण सांगली जिल्ह्यानं घेतलेला आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी स्वतःची जागा राखलेली आहे आणि ते इस्लामपूरमधून विजयी झाले। सतत एक त्यांच्याविषयी बोललं जातं आणि वर्षभर ही चर्चा सुरू आहे की जयंत पाटील हे भारतीय जनता पक्षामध्ये जाणार। भारतीय जनता पक्षातले लोक आणि जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीमधील सुद्धा लोक, अनेक नेत्यांनी सुद्धा सांगितलेलं होतं की जयंत पाटील आता भाजपमध्ये जाणार। जयंत पाटील यांच्या जवळच्या लोकांनी सुद्धा काही जाहीर कार्यक्रमामध्ये की अजित पवार यांच्या अगोदर जयंत पाटील यांनाच ऑफर होती अशा प्रकारच्या चर्चा जाहीर व्यासपीठावरून केलेल्या होत्या। त्यामुळे जयंत पाटील यांची पडद्यावरची एक भूमिका असते आणि पडद्यामागे दुसरी भूमिका असते। आता ते पद सोडण्याच्या मानसिकतेत आहेत आणि मला त्या जबाबदारीतून मुक्त करा म्हणतायत, याचाच अर्थ काहीतरी शिजलेलं आहे, घडलेलं आहे आणि नजीकच्या काळामध्ये त्यांच्याविषयीच्या ज्या काही चर्चा सातत्यानं होत असतात आणि याच संदर्भातल्या चर्चा सुद्धा बऱ्याच आहेत। मात्र आता काय भूमिका असेल जयंत पाटील यांची याच्याकडे सुद्धा लक्ष असेल। सर, खूप खूप धन्यवाद, तुम्ही विश्लेषण केलं त्यासाठी।